आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर, म्हणजेच मी आणि माझं काम मोनो ब्लॉग्समध्ये। आणि आमची तयारी चालू झाली, गावाला जायचंय आज संध्याकाळी, तर माझी तयारी चालू आहे। आणि खरं तर मला लई कंटाळा आला बरं का बॅग भरायचा, आणि त्याच्यात आज मयूर पण उशिरा येणार आहे। जरा मयूर असलं की नाही जरा बॅग भरायला जरा मजा येते, पण कालपासून मी बॅग भरते, अजूनही झालेलं नाहीये। आता काही करून आज संध्याकाळी जायचंय, तर आता काही करून मला बॅग भरावी लागणारच आहे। मग काय आता मला बॅग भरायची आहे, परत मयूरचे कपडे काही ते इस्त्री करायचे, परत संध्याकाळी डबा आता घेऊन जायचं म्हटल्यावरती डबा पण करावा लागेल, बरीचशी कामं आहेत। पण सो फायनली आम्ही आता गावाला चाललेलो आहे। कशासाठी? तर आता गणपती येतात ते, तर गावाला तर गेलंच पाहिजे, मग आता ते चाललंय आमचं। चला आता मी आवरते, बॅग भरते, बरीचशी कामं राहिलेली आहेत। हाय अनोई, आणि आम्हाला हाय, आणि आम्हाला ही गाडी घेऊन जायची आहे पार्कला, हो ना माऊ? ही गाडी आता आम्ही पॅक करणार आहोत, पण अजून ते गिफ्टचं ते काय म्हणतात ते, तो कागद आणलेलाच नाहीये, ते कागद आणलेलं नाहीये, तो कागद पण आणायचा आहे अजून। बघू आता संध्याकाळी कसं होतंय काय, आहे की नाही? पार्कला नक्की आवडेल ही गाडी, हो ना माऊ? नाही द्यायची त्याला? का नाही द्यायची सांग? का? हो बघ बघ किती अगं अजिबात, आता काय करते काय माहिती, देती का नाही त्याला, घेतली तर त्याच्यासाठी, पण आता बघू। इथंच असं तमाशा चालू आहे, आता तिथं गेल्यावर तर राडाच होणार आहे। इस्त्री कपडे करून झालेली आहेत माझी, तर एवढे सगळे 2 बॅग आहेत, 2 बॅग भरायच्या होत्या। आणि हे एवढे सगळे कपडे, तरी अजून बरेचसे कपडे आहेत, ते अजून काढून ठेवायचे। हे सगळं भरून ठेवायचं आहे। चला आता पटकन, तर माझी चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी। दुपारी मला काही शूट करता आलंच नाही, कारण बरंचसं काम होतं। ऐकू माऊ, असं नाही करायचं बा। हे बघा माझ्या माऊचं काय चाललंय, काय करते तू दाखव? पीठ चपाती चालू आहे, खायचं नाही बा। आणि तिचं इकडे आहे ना, माझं चालू आहे पनीरची भाजी मी केली, आता मला चपात्या करायच्या। हिचा मेकअप, मेहंदी, मेकअप, फुल तयारी झाली मावची, हो ना? चला आता पटकन आवरते मी, लवकर निघायचं। माऊचा स्वयंपाक चाललाय, मला काही जास्त स्वयंपाकाची गरज नाही, है ना माऊ? हा, काय काय केली भाजी दाखव जरा, तुझी भाजी दाखव ना काय। वा वा वा, रबर शिजतोय, माझ्या केसांचा रबर, वा। माऊ बाय कर ना, बाय। मयूर आणि माऊ चालल्यात पुढे दोघंच। आम्ही आले आता पुणे स्टेशनवर, पण गर्दी एवढी आहे ना की आम्हाला बसायला जागाच नाहीये। असा दाखवते वही कुठं बसणार खाली, कारण जागाच नाहीये, सगळे पूर्ण फुल भरलेले। जरा लवकर चालू आहे आम्ही, अर्धा तासात। फायनली आमची ट्रेन आलेली आहे।
आहे. आता आम्हाला डब्बा शोधावा लागेल. मयूर डब्बा कुठे आहे? S1 S3 लेस लांब उभं राहिलो होता. माऊ भेटली का तुला? हा ना. एकदम भारी सीट आहे की नाही. मावची धडपड किती चालली. बाहेर पाहिजे. घरी आलोय आम्ही. डेकोरेशन चाललंय. माऊ नको पार. काय करतो? बाप घेतोस? हा तुला पण द्यायची? डोळे किती मोठे केले. आम्ही चाललोय बघा घरी. तर आम्ही 8 वाजताच आलेलो, पण आता परत खाली चाललोय. ते माझ्या नंदरचं ऑपरेशन झाले त्यांना पाहायला. आणि पाऊस येतोय. हे बघा सगळी पुसगावणी झाली. येतानी आणि गाडीची हालत जर पाहिली ना, गाडीची हालत पाहिली तर एकदम विशेष नाही. कधी पण जेव्हा मोठे धरून बसलेलो आहे आम्ही गाडीवर. हा ब्रेक मारलं ब्रेक लागणार. हो बरोबर आहे. जेव्हा मोठे धरून बसले आम्ही गाडीवर. हाय आहे चौकस. का टाकला इथे रस्त्यावर काय वातावरण दाखव ना मोनाली. माहोल वातावरण तर असं वाटतंय कोकणात आले की काय आम्ही फिरायला. लय पाऊस आहे इकडे. लय आपल्या पुण्याला आहे ना तर काहीच पाऊस नाही. काहीच असं म्हणतंय का इकडे. हो पाऊस पाहिजे असेल तर इकडेच गावाला जायचं. कारण वातावरण सुद्धा असलं भारी आहे. रात करते काय यायलाच ते पण आपल्या जगात नाही घरापासून म्हणत होते आपलं घेऊन चल. नाही आता हे मी माईंचा दादा. चला आता आम्ही बाजार पण करायचा आहे. गणपतीचा काही काही वस्तू आणायच्या तुमच्या बाप्पासाठी घरच्या बाप्पासाठी. येस तुमच्या बाप्पासाठी तयारी आपली चालू आहे. बघू आता कसं काय काय होते. एक तिकडा इकडे टाकायचं. व्यवस्थित बाप्पाचा आगमन झालं. आमच्या घरातलं छान पूजा झाली. तयारी पण झाली. सगळं झालेलं आहे. आणि अजून एक गणपती थांबत मी तुम्हाला दाखवते. इकडे पण एक गणपती बसवलाय आहे का ना. इकडे एक गणपती बसवलाय.
हे बाल गणेश हो ना मम्मू. हे वीज व्हायचं नसतं बा ते पार फटाक्यांना घाबरला होतास. 5 फटाकडे बेबी तसं नाही करायचं. बेबी घाबरलास तू हा.